गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथच्या नाट्यरसिकांना आपल्या शहरात नाटकाचा आनंद घेता यावा यासाठी अंबरनाथ पालिकेनं तब्बल 38 कोटी रुपये खर्चून धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह उभारलं। पण या नाट्यगृहाचं आता गॅदरिंग गृह झालं आहे, कारण उद्घाटन झाल्यापासून गेल्या 6 महिन्यात नाट्यगृहात अवघे 5 नाटकांचे प्रयोग झालेत, तर शाळा, प्ले ग्रुप आणि संस्थांचे तब्बल 30 गॅदरिंग झालेत। नाट्यगृहाचा खर्च भागवण्यासाठी पालिकेनं हे नाट्यगृह गॅदरिंगसाठी द्यायला सुरुवात केली असली तर यामुळे नाट्यगृहाची वाट लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असली तरी शाळांच्या कार्यक्रमांना सर्रासपणे स्नॅक्सचे बॉक्स आणि कोल्ड्रिंक्स दिले जात असल्याची माहिती आहे। नाट्यगृहाच्या पहिल्याच रांगेत सीट्सवर पडलेले डाग पाहून याची प्रचिती येते, त्यामुळे उत्पन्न कमवायच्या नादात नाट्यगृहाची निगा मात्र राखली जात नसल्याचं स्पष्ट झालंय। हे नाट्यगृह नाटकांसाठी भाड्यानं देताना 32,000 भाडं आणि 10,000 डिपॉझिट घेतलं जातंय, तर शाळा आणि संस्थांना भाड्याने देताना 43,000 भाडं आणि 10,000 डिपॉझिट घेतलं जातं। लाईट बिल, हाऊसकीपिंग, तांत्रिक देखभाल, दुरुस्ती असं नाट्यगृहाचा महिन्याच्या देखभालीचा खर्च 10 ते 12 लाखांच्या घरात आहे। नाट्यगृह गेल्या 6 महिन्यात 35 वेळा भाड्यानं देण्यात आलंय, त्यापैकी 5 वेळा नाटकांसाठी तर 30 वेळा गॅदरिंगसाठी यातून पालिकेला अंदाजे 14.5 लाखांचं उत्पन्न मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।